तर नमस्कार मंडळी, मी दीपक मंडलिक स्वागत करतोय आपल्या नवीन पॉडकास्ट चॅनलवरती, ज्याचं नाव आहे द मराठी व्हॉइस. तर या मराठी व्हॉइस पॉडकास्ट चॅनलवरती आपली सुरुवात झालेली आहे. तर यातील प्रथम आपलेवाले गेस्ट आहेत निमोण गावचे लोकनियुक्त सरपंच संदीप भाऊ भास्कर देशमुख. सर, तर कसं वाटतंय तुम्हाला एका आमच्या नवीन सुरुवातीचा पार्ट होता? छान वाटतंय. काय नाही, आपण नवीन कन्सेप्ट आहे तुमचा. आनंद आहे आम्हालाही आमच्या काही गोष्टी समाजासमोर मांडता येतील. त्यामुळं तुम्हाला सर्वांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. तर आज सरांबरोबर गप्पा मारताना आपल्याला खूप साऱ्या मनोरंजक झाल्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय, सामाजिक अशा सर्व प्रकारच्या गोष्टींवरती उल्लेखनीय चर्चा करायची आहे. तर सुरुवात करताना सर्वप्रथम सर आपण सुरुवात करतोय तुमच्या बालपणापासून. तर काय वाटतं तुम्हाला तुमच्या बालपणाविषयी सांगा मला. बालपण माझं निमोण गावातच गेलं. बालपण आमच्या मराठी शाळेत, जिल्हा परिषदच्या मराठी शाळेमध्ये शाळा झाली आणि त्यानंतर आमच्या इथे हायस्कूल आहे, यशवंत विद्यालय, त्यामध्ये शालेय शिक्षण झालं. त्यानंतर बालपण असं एक वेगळं काय, ग्रामीण भागातली जी मुलं आहेत लहानची मोठी होतात, शाळेत जातात, नंतर वरच्या शाळेत जातात, त्याच प्रकारचं बालपण होतं. असं वेगळं काही नव्हतं. आणि आयुष्यात काहीतरी करण्याची एक जिज्ञासा होतीच तेव्हापासून. असं वाटायचं की काहीतरी केलं पाहिजे. असं करत करत ह्या प्रवासापर्यंत मी आलो. सर, तर बालपणानंतर तुम्ही, आता आम्ही तुमच्यावरती विचार केलेला आहे, तर त्यामध्ये आम्हाला कळालं की तुम्ही आर्मीमध्ये होता. तर आम्हाला सांगू शकाल का तुम्ही त्या आर्मीची तयारी कशी केली? तुम्हाला प्रेरणा कुठून भेटली ती आर्मी जॉईन करण्यासाठी? आर्मी जॉईन करण्याची प्रेरणा ॲक्च्युली मी 99ला 10वी झालो आणि त्यावेळी ना भारत पाकिस्तान वॉर जस्ट झालं होतं आणि त्याचं एक फिल्म आली होती बॉर्डर. आणि ती बॉर्डर पिक्चर बघितला आम्ही संगमनेरमध्ये जाऊन. आमच्याकडे एक थिएटर होतं. ते बघून असं प्रेरित झाले बऱ्यापैकी. खूप मुलं, म्हणजे नॉर्मली आमच्या गावामध्ये सैन्य दलात, पोलीस दलात खूप मोठ्या प्रमाणात मुलं जातात आणि त्यांची तर प्रेरणा होतीच, परंतु ती मूवी बघितल्यावर अजून इन्स्पिरेशन मिळालं की यार नाही, आपण सैन्य दलात गेलं पाहिजे. आणि तो खरा एक टर्निंग पॉईंट राहिला आयुष्यामध्ये की 10th नंतर डायरेक्ट आर्मीमध्ये जाण्याचा डिसिजन घेतला. सर, तर मग तुम्ही त्या सैन्यात जाण्याची प्रेरणा भेटली, तुम्हाला त्या तयारी कशी केली तुम्ही त्या सैन्यात जाण्याची? नाही, ॲक्च्युली काय होतं, आता ग्रामीण भागातल्या मुलांना फिटनेसची मला वाटत नाही एवढी गरज पडते. एक डिपेंड्स की तुम्ही शहरी भागातल्या मुलांशी कम्पेअर करा, तर ग्रामीण भागातली मुलं तशी ते कुठं शेत कामं करतात, फिजिकली फिट असतात. आणि आमचंही तसंच होतं. आम्हाला काही खेळामध्ये तर पुढे प्रोत्साहित होतोच आणि खेळण्यामधूनच अर्धा व्यायाम होऊन जायचा. त्यामुळं आता शेतीची कामं करून अर्धी आणि खेळण्यामधून अर्धी, अशा प्रकारचा जीवन प्रवास होता. त्यामुळे फिटनेसची काही एवढी अशी गरज पडली नाही आम्हाला की वेगळं करण्याची. परंतु आमची मुलं करतात. ग्रामीण भागातल्या आमच्या गावातली भरपूर मुलं. आता तर म्हणजे टेक्नॉलॉजी बदलली आणि सगळंच बदललं, पण त्यामुळं आता मुलं खूप फिटनेसवर जोर देतात. आम्ही तसं एवढं खास फिटनेसवर लक्ष नव्हतं, पण ग्रामीण भागात राहिल्यामुळे ते आम्हाला चांगली प्रेरणा. आत्ताच आम्ही पाठीमागे बघितले तुम्हाला क्रिकेट खेळ सुद्धा आवडतो. सर, तर किती वर्ष सेवा दिली तुम्ही आर्मी? मी 2000ला आर्मीमध्ये गेलो आणि 10वी झाल्यानंतर आर्मीमध्ये गेलो आणि आर्मीमध्ये मी टोटल 14 वर्ष सर्व्हिस केली. आल्यानंतर मग आर्मीमध्ये काही चांगले काही वाईट सगळे अनुभव घेतले. पण सैन्य दलामध्ये जे तुम्हाला मिळू शकतं ते म्हणजे आपल्या अदर दॅन आर्मी तुम्हाला इकडे नाही, म्हणजे त्या गोष्टी नाही मिळू शकत, म्हणजे कधीच नाही. कारण की तिथं डिसिप्लिन भेटतं, तिथं तुम्हाला कसं जनतेला कसं टॅकल करायचं, फेस करू शकतात ते मिळतात. म्हणजे खूप महत्वाच्या गोष्टी ज्या आयुष्यामध्ये माणसाने शिकल्या पाहिजे. तर म्हणतो आता मोदी सरकारने जी योजना आणली अग्निवीर म्हणून, अत्यंत चांगली योजना आहे. लोकांना, तरुण मुलांना 5 वर्षासाठी सैन्य दलात जायचं, चांगली प्रेरणा भेटते, डिसिप्लिन लागतं. ती मुलं पुढे जाऊन आयुष्यभरामध्ये कधीही म्हणजे त्या सक्सेस पॉईंटवरच राहतात. देशसेवेविषयी एक वेगळी भावना. हो, ते एकदम. मग त्या देशसेवेचा अनुभव तुम्हाला एक व्यक्ती म्हणून कसा आला आणि व्यक्ती म्हणून कसा घडून गेला तुम्हाला त्या देशसेवेचा अनुभव? नाही, देशसेवेचा अनुभव असा आला, मी सांगतो की तिथे तुम्हाला करप्शन ह्या गोष्टी कधी शिकवल्या जात नाही. तुम्हाला फक्त आपल्या देशावर तुमचं राष्ट्रप्रेम किती आहे, तुमच्या देशाविषयी तुम्हाला काय करायचं, तुमच्या घडामोडी तुम्हाला काय करायच्या. म्हणजे आयुष्यामध्ये माणसाने
इथं येऊन का पैसे कमवणं हा उद्देश तिथं नसतो. हा. तिथं फक्त आपल्या देशाचं रक्षण करायचंय. तिथं फक्त आपल्या देशाचं रक्षण करून आपल्या देशातली लोकांना सिक्युअर कसं ठेवता येईल एवढाच एक उद्देश एक लक्ष्य आणि एक ध्येय ठरलेलं असतं कंपल्सरी. सर. तर मग त्यानंतर सैन्यापासून गावापासून मग राजकारण याची सुरुवात कशा प्रकारे झाली याच्याबद्दल आम्हाला काय केलं? ऍक्च्युली काय होतं, तरुण हा आपल्या देशाचा एक मूलभूत पाय आहे. आणि तरुणांना जर आपण प्रेरित नाही केलं किंवा तरुणांना जर आपण मागे ठेवलं तर तरुण देश घडवू शकतात आणि देश बिघडवू शकतात. 100%. ही तरुणांची म्हणजे माझ्या तर नजर तीच व्याख्या आहे. हो. 100%. ज्यावेळी मी सैन्य दलातून आल्यानंतर गावात बघितलं परिस्थिती एवढी बिकट होती की वाटायचं यार काहीतरी, म्हणजे खूप अशा अडचणी होत्या. कुठं पाणी नाही प्यायला, कुठं मुलांना जिम नाही किंवा काही नाही, अशा भरपूर गोष्टी होत्या गावामध्ये. आल्यावर बघितलं पण आता सैन्य दलातून आल्यावर करणार काय तुम्ही? लगेच आल्यावर तुम्हाला कोण लगेच येऊन बॅकग्राऊंड गावामध्ये तुम्हाला उभं केलं जाणार आहे. मग आम्ही आमची एक संस्था तयार केली. मग की आमचे मित्र आहेत, शरद सांगळे, राजू बडगे, त्यानंतर अनिल घुगे, हे सगळे आमची जुनी टीम होती जे आमच्या बरोबर होते. संतोष घुगे आहेत. या सगळ्या टीमनी मिळून आम्ही ते असं ठरवलं की आम्हाला एक संघटना तयार करायची. मग त्याला आम्ही पुष्पगंधा नाव दिलं. संस्था एक तयार केली आम्ही आणि त्यातून आम्ही समाजकार्याला सुरुवात केली की गावामध्ये सगळ्यात महत्वाचे प्रॉब्लेम्स काय आहेत. गावामध्ये प्रॉब्लेम झाडच नाहीत, ऊन एवढं पडतंय. पुष्पगंधाचा मेन एक सेंट्रिक पॉइंट असतो. तो पॉइंट धरून आम्ही फक्त झाडं लावत गेलो 4-6 वर्ष झाडं लावली. आणि पुष्पगंधाकडनं वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम पण आयोजित केले. हो. मग त्यातून आम्ही सोशल वर्क मध्येच उतरलो. मॅरेथॉन म्हणजे एक महाराष्ट्र गाजवणारी मॅरेथॉन. मग आम्ही ती इंटरनॅशनल दर्जाची मॅरेथॉन पण आयोजित केली. कारण की एक आमच्या डोक्यात एवढंच होतं की आम्हाला तरुणांना प्रेरित करायचं होतं. त्यासाठी आम्ही ती मॅरेथॉन आयोजित केली. आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये बाहेरून लोक येतात की नाही आम्हाला तेही बघायचं होतं की यार खरंच आपण मॅरेथॉन ठेवतोय. आणि मॅरेथॉन कन्सेप्ट काय की लोक तरुण आमचे एवढे बाहेर जातात, पोलीस दलात जातात, आर्मीमध्ये जातात, CRPF मध्ये जातात, SRPF मध्ये जातात, पण त्यांना हेही कळायला पाहिजे की मॅरेथॉन मधून तरुणांना अजून प्रोत्साहन भेटू शकतं. म्हणून आम्ही त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही ते सुरू केलं होतं. तर राजकारणात आल्यानंतर तुम्ही सरपंच पदासाठी निवडणूक लढवली, त्याविषयीचे अनुभव ऐकायला मला नक्कीच आवडेल. राजकारणात असं नाही म्हणता येणार की सोशल वर्क करता करता असं वाटलं एक दिवस आम्हाला की नाही यार, राजकारण केल्याशिवाय तुम्ही समाजकार्य होणं खूप अवघड वाटत होतं. डायरेक्टली प्रोफेशनल. कारण की आम्ही समाजकार्य किती करू शकतो. समजा आम्हाला एखादा रस्ता बनवायचा आहे, तर आम्ही समजा सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन काढून तर नाही बनवू शकत ना. मग त्यासाठी असं वाटायचं की मग आपल्याकडे काहीतरी ग्रामपंचायत होत्या. मग ग्रामपंचायत मध्ये सरपंच ऐकायचे नाही. अरे एखादं काम सांगितलं की ते म्हणायचे नाही, होत नाही, फंड्स नाही उपलब्ध. आता बाय डिफॉल्ट म्हणायचे की कसे म्हणायचे, आता तो त्यांचा लुकआउट राहिला. परंतु ते जे सांगत होते की बाबा आम्ही एखाद्या तरुणांना जिम मागितली, आम्हाला जिम तयार करून द्या किंवा काही XYZ गोष्ट असेल ग्राउंड बनवून द्या, तर ते प्रत्येक वेळी त्याच अडचणी यायच्या की हे नाही मिळत, ते नाही मिळत. मग मुलांचं असं ठरलं आमच्या संघटनेचं की आपणच काय नाही राजकारणात जावं, आपण प्रयत्न करू शकतो. म्हणून आम्ही राजकारणात उतरलो त्यावेळी 2017ला. हा. तर 2017ला ज्यावेळेस तुम्ही तयारी केली सरपंच पदाला लढण्यासाठी, काय अडचणी आली तुम्हाला त्या टायमिंगला? तुम्ही नवीन होते, अनुभवच नव्हता. डायरेक्ट पूर्ण फक्त तरुणांची फळी होती, लहान मुलं होती, मोठी मुलं होती, वयोवृद्ध लोक होते. सगळ्यांनी सपोर्ट केला की हा नाही यार, खूप वर्ष झाले आता, म्हणजे जुने लोक होते गावामध्ये, त्यांनी विकास कामं केली गावामध्ये, असं काही नाही की त्यांनी केली नाही. पण ती जी मला असं वाटतं की त्यांनी जी विकास कामं केली ती फक्त त्या सरकारच्या नियमावलीतच राहून, म्हणजे एवढंच करायचंय, रस्ता एवढाच करायचा, फॉलोअप घ्यायला. नॉर्मली काय होतं, मग ते नियमावलीमध्ये सगळंच काम बसवायला गेल्यावर होत नाही, ठरलेल्या गोष्टी जशाच तशा. आणि अडचणी म्हणजे आम्हाला काही अनुभवच नव्हता. आमच्या बरोबर फक्त तरुणांची फळी होती आणि लहान मुलं होती प्रचाराला. पूर्णपणे नवीनच होतो, नवीन प्रवासाची. हो. तर तुम्हाला ज्या अडचणी आल्या त्याला तुम्ही सामोरे कशा प्रकारे गेले? नवीन प्रकारच्या अडचणी येऊ राहिल्या. अडचणी बघा, अडचणींना मात दिल्याशिवाय काही नाही. आता मागे बघायला तर शिकलोच नाही की पाठीमागे आपल्या काय झालंय. आमचा संघटनेचा उद्देश असतो होता की आम्हाला एनी हाऊ कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला ग्रामपंचायत जिंकायची, आणि ग्रामपंचायत जिंकायची म्हणजे ती फक्त जिंकून
तिचा काय सरपंच व्हायचं. सरपंच होऊन मोठं काही मिळवायचं नव्हतं. हा. आम्हाला आमचं टार्गेट होतं की आमच्या गावातल्या तरुणांसाठी, आमच्या गावामध्ये गाव एकदम बेकार परिस्थितीमध्ये होतं, ते सुधारायची फक्त एक अपेक्षा होती, म्हणून आम्ही ते केलं. त्यानंतर म्हणजे आम्ही जसं बघितलं 2018 साली तुम्ही पूर्ण काल सरपंच नव्हता, त्या पाठीमागे काही आम्हाला सांगू शकाल काय झाले होते त्यात? 2018 साली ऍक्च्युली सरपंच झालो 17ला, आणि 1-1.5 वर्षानंतर सरपंच पद गेलं. आता ठीक आहे, स्थानिक काही जे पुढारी होते गावातील त्यांना वाटत होती की बाबा नाही, हारायला उद्या म्हणजे आमच्या डोक्याला त्रास देईल, काय होऊ शकतं, म्हणून त्यांनी बिचाऱ्यांनी मला एक चांगला अनुभव दिला आयुष्यातला. महत्वाची गोष्ट. त्यांनी मला आयुष्यातला असा अनुभव दिला की ज्या गोष्टी कधीच बघायला मिळाल्या नसत्या, मी त्यांचा आजही ऋणी आहे आणि आयुष्यभर ऋणी राहील. कारण की त्या विचारांमुळे मला आयुष्यात अजून 4 गोष्टी चांगल्या शिकायला मिळाल्या. कारण की त्यांनी काहीतरी, आता ठीक आहे ते राजकीय डावपेच होते, त्यांनी माझ्यावर केसेस वगैरे केल्या आणि त्या सरपंच पदावरून खाली केलं मला वगैरे, ते बऱ्याचशा गोष्टी झाल्या. मग आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये गेलो आणि ते करून आणलं आमच्या बाजूने. म्हणजे जे न्याय ऍक्च्युली सत्यच होतं आमचं. पण ठीक आहे, आता समोरच्यांनी जर सांगितलं की बाबा त्यांची सत्ता जिसकी लाठी उसकी भैंस, अशी त्यांची गंमत होती. आणि त्यांनी त्या सगळ्या प्रकरणामध्ये मला एवढं गवलं, आमच्या टीमला गवलं की बाबा खोटे गुन्हे दाखल करणं असेल किंवा ते दाखल करणे आणि त्यांना मुलांना त्रास देणं, हा प्रकार ते करत होते. पण मी ऋणी यासाठी आहे त्यांचा, कारण की सरपंच पदावर असल्यानंतर आणि नसल्यावर तुमच्यात काय फरक होतो तो अनुभव मला मोठा मिळाला त्याच्यातून, म्हणून मी त्यांचा ऋणी आहे कायमस्वरूपी. तर त्या टाइमचे तत्कालीन जे उपसरपंच आहे त्यांनी कारभार सांभाळला. हा, आमच्याच गटाचे जे होते भारतीय जनता पार्टीचे, त्यांनी त्यावेळी तो कार्यकाळ नंतरचा संपवला तो. मग ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांदा लोकनियुक्त सरपंच झाले त्यावेळेस तुम्हाला कशा प्रकारे वाटले? तुम्ही कोणती नवीन योजना राबवायचा प्रयत्न केला का तुम्ही जाहीरनामा काढला होता? मी असं ऐकलं तुम्ही जाहीरनामा नावाची कन्सेप्ट आणली का, जी नॉर्मली ग्रामपंचायतीमध्ये काढली जात नाही का? नॉर्मली नाही का आम्ही सांगू शकत नाही का जाहीरनाम्यामध्ये काय असणार आहे, तुम्ही जाहीरनामा काढला, त्यातली कोणत्या कोणत्या प्रकारचे कामं तुम्ही केली? नाही बघा, जाहीरनामा म्हणजे काय होतं माहिती का, आम्ही म्हणजे माझ्या वयामध्ये माझ्या बरोबर जी तरुणांची संघटना आहे त्यांच्या काय अपेक्षा होत्या? हा बरोबर. त्यांच्या अपेक्षा होत्या त्यांना खेळायला ग्राउंड पाहिजे, त्यांच्या अपेक्षा होत्या जिम पाहिजे, त्यांच्या अपेक्षा होत्या एक लायब्ररी बनली पाहिजे गावामध्ये अभ्यास करण्यासाठी. कारण की इथून तालुका 20 किलोमीटर आहे. हो, लांबच. संगमनेरला जावं लागतं. संगमनेरला गेल्यानंतर तिथून जाऊन अकॅडमी जॉईन करायची, तिथं अभ्यास करायचा, तिथे लायब्ररीत बसायचं. मग त्या सुविधा माझ्या गावात का नाही? 100% हा कन्सेप्ट डोक्यात ठेवला आम्ही, तो जाहीरनामा जो कन्सेप्ट केला. आता आमच्याकडे दुष्काळजन्य परिस्थिती आहे, प्यायला पाणी नाही. हो, टँकरवर तालुका आमचा, 40 वर्ष आम्ही टँकरवर जगलो. पण त्या बंधाऱ्या जे आमच्या गावामध्ये जे 20-22 बंधारे आहेत त्यांचं खोलीकरण साधं कधी करता आलं नाही. ते आम्ही जाहीरनाम्यात छापलं की आम्ही आमच्या कार्यकालामध्ये ह्या ज्या बंधाऱ्यांचं, त्या 20-22 बंधाऱ्यांचं खोलीकरण करू, हे आम्ही जाहीरनाम्यात छापलं. आणि आमच्या जनतेला विश्वास पटवून दिला आम्ही की आम्ही हे कामं करू. हागणदारी मुक्त गाव नव्हतं, ते केलं. हा, ती सुरुवात होती तुमच्या कामाची. सुरुवात होती. आम्ही माईक घेऊन फिरलो गावात दिवसभर. सकाळी मॉर्निंगला आम्ही 5 ते 7 वाजेपर्यंत आम्ही दिवसभर फिरायचो की तो कन्सेप्ट राबवायचा होता की हागणदारी मुक्त गाव करायचं होतं. आणि आम्हाला आनंद या गोष्टीचा की आम्ही त्यात सक्सेस ठरलो. आज गावामध्ये आमची स्वच्छता आहे. गावामध्ये कुणी म्हणजे असं बाहेर शौचालयासाठी वगैरे जात नाही. ती गोष्ट त्यावेळी थोडीशी लाजिरवाणी वाटत होती, परंतु आपल्या गावाच्या किंवा आमच्या गावाच्या विकासासाठी ती गोष्ट खूप महत्वाची होती. म्हणून आम्ही तो जाहीरनामा बनवला आणि जनतेला ते पटवून दिलं की आम्ही या गोष्टी छापल्यात, आम्ही त्या कंप्लीट करू. आणि आज माझ्या मते आम्हाला 2-2.5 वर्ष झालेत जवळजवळ, आणि त्यातली आमची 90% कामं आमची संपलेली आहेत. फक्त 10% शिल्लक आहेत. अजून 2.5 वर्षाचा काळ आहे, तेवढ्यात संपून टाकू. जाहीरनाम्याच्या पलीकडे पण गोष्टी करण्यात. हा, तर तुम्हाला तुमच्या कामावरती विश्वास होता जेव्हा तुम्ही सेकंड टर्मसाठी म्हणजे तुम्ही सरपंच पदासाठी लढण्याचा प्रयत्न केला का? तुम्ही काही वेगळ्या नीतीचा अवलंब केला का? मी तुम्हाला जिंकू कसं असं कसं वाटलं? मी ऍक्च्युअली त्या गोष्टीमध्ये कसं सांगू माहिती आहे का, मला माझ्या जनतेवर विश्वास होता की तुम्ही बघा ज्या गावामध्ये लहानचे मोठे होतात त्या गावाच्या विकासासाठी तुम्ही काय करू शकता. मला माझ्या जनतेवर विश्वास होता
की हा मला माझ्या गावचे लोक मला निवडून देतील, आणि त्यांना विश्वास होता की हा याला निवडून दिल्यानंतर हा आमची कामं करेल. काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की समजा जनतेचा जर विश्वास तुमच्यावर राहिला, जनता तुम्हाला निवडून देते, आणि जनतेचा जर तुमच्यावर विश्वास राहिला नाही, जनता तुम्हाला कधीच निवडून देत नाही. हो, नक्कीच सर. तर आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे 2024ची विधानसभा इलेक्शन. तर त्यामध्ये एक महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव झालं होतं का सरपंच. हा काय नेमकी कशापासून सुरुवात झाली आहे सरपंचाच्या सुरुवात व्हायची का महाराष्ट्रभर पसरण्याची? काय सरपंच होतं, काय कारण होते सरपंचाचं नाव घ्यायचं? ऍक्च्युली काय झालं आमच्या तालुक्यामध्ये, आता नाही म्हटलं तर खरं तर मी तुम्हाला एक सांगतो, तालुक्यामध्ये आमच्या ना एकदम भीतीचं वातावरण होतं. हा कोणी या दादागिरी करा, आणि ते ना आणि त्या दादागिरीमुळं लोक असे दहशतमध्ये जायचे प्रत्येक वेळी. तालुक्यामध्ये प्यायला पाणी नाही तरी बोलायचं नाही कोणी, का आमदारांना कोणी प्रश्न नाही विचारायचा, ही परिस्थिती तालुक्यामध्ये होती. पण आपला एकच उसूल आहे, तुम हमें छेडोगे तो हम तुम्हें इतना छेडेंगे की तुम्हारी छेडने की तमन्ना मर जाएगी फिर. हा आपला हिसाब आहे. त्यामुळं छेडखान्याला त्यांच्या घाबरलो नाही आम्ही, किंवा त्यांना जर वाटलं असेल की बाबा, मग तो आवाज आम्ही तालुक्यामध्ये उठवला की बाबा तुम्ही जनतेच्या हिताची कामं तालुक्याच्या आमदारांनी केली पाहिजे, जे की माझ्या आमदारांनी ती कधीच केली नाही. ती 40 वर्ष आम्ही बिनपाण्याचे राहिलो, आणि ती 40 वर्ष ज्यावेळी तालुका बिनपाण्याचा राहतो, आमचा निमोण तळेगाव गट बिनपाण्याचा राहिला, नाही विचार केला गेला आमचा. मग त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही आवाज उठवला, आणि तो आमच्या गावातून निमोणमधून उठवला. आम्हीच उठवला, सुरुवात आम्हीच केली. 2017 पासून आम्ही त्याच्यावर फोकसच करून टाकला. पण 2024ला निमोण, नंतर तळेगाव स्पेसिफिक. एक्झॅक्टली. ज्यावेळी मी 17ला सरपंच होतो त्यावेळी आमचा एक सरपंच दोन गावांमध्ये सरपंच होता भारतीय जनता पार्टीचा संगमनेर तालुक्यामध्ये, बाकी सगळ्या काँग्रेसच्या ग्रामपंचायती होत्या. आणि 2017 नंतर 2022ला ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यावेळी आमचे 30च्या आसपास सरपंच होते भारतीय जनता पार्टीचे. एक्सपोनेन्शियल ग्रोथ. हा, आणि त्याच्यामध्ये जी साथ मिळाली ती सुजयदादा विखे पाटील यांची. त्यांनी मोठ्या प्रमाणात इकडे काम केलं की बाबा त्यांनी विश्वास दिला जनतेला आमच्या की हा अन्याय होतोय, आपल्याला तुम्हालाही उठायचंय. मग त्यांच्या सपोर्टने आम्ही अजून जनतेला हे पटवण्यात यशस्वी झालो की हे फक्त दहशत करू शकतात. आणि मी म्हणतो, तुम्हाला जर 40 वर्ष सत्ता देऊन तुम्ही जनतेचा जर विकास करू शकत नाही, किंवा आपल्या महिला भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरू शकत नाही, तर सर्वसामान्य जनता किती दिवस तुम्हाला सहन करणार आहे? ते थोडे दिवस तुम्हाला सहन करेल. तर त्याच विधानसभा इलेक्शनमध्ये तुमचं सर्वात पहिले तळेगावला एक भाषण फेमस झालं, ज्यानंतर एक सरपंच म्हणून क्राऊड पैदा झाला. एक सरपंच एक जो संगमनेर तालुक्यामध्ये बोलू राहिलाय, आणि त्या तळेगाव नंतर धांदरफळला काहीतरी घडलं का जे खूप चर्चेत आलं होतं. काय वाटतं तुम्हाला, काय चुकीचं घडलं होतं धांदरफळ? काय होतं तळेगाव तर ही आमच्या विधानसभेची सुरुवात होती सगळ्यात महत्वाचं. आणि तळेगावमध्ये सगळ्यात जास्त जे आम्ही भाषणं केली, सुजयदादा असतील आमचे, आणि त्यानंतर आमचे बाकी सगळे भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे सगळे कार्यकर्ते होते. पण जनतेला काय हवंय ना, जनतेला बदल हवा होता, हे तळेगावमध्ये सिद्ध झालं होतं. आणि वेळोवेळी धांदरफळमध्ये हे लोक, किंवा तळेगावला सभा झाली, त्यानंतर त्या संगमनेरच्या वेगवेगळ्या गावांमध्ये बऱ्याच ठिकाणी सभा झाल्या. त्या सभांमध्ये क्राऊड आणि तरुण वर्ग खूप उत्स्फूर्तपणे सहभागी होत होता. आणि हे त्या तत्कालीन आमदारांना थोडंसं ते खटकलं जात होतं की बाबा एवढ्या लोक मोठ्या प्रमाणात. आणि त्यांनी जो चेहरा दाखवला की बाबा हा नाही, आम्ही खूप सुसंस्कृत आहे, ते काय म्हणतात, ते कुठले शब्द येतात बाबा मला ते येत पण नाही, ते तालुका सुसंस्कृत आहे आणि खूप डेव्हलप आहे. अरे असं काही नाही. धांदरफळमध्ये झालं ते दुर्दैवी होतं त्यांनी, आणि ते दुर्दैवी असून त्यांनी जाणून बुजून घडवलं. त्यांनी माझी गाडी जाळली म्हणजे इन द सेन्स ती अशीच नाही जाळली ना, काहीतरी कारण असेल ना बाबा की गाडी जाळायची. आता गेले 10 वर्ष आम्ही त्यांचा विरोध करतोय. आम्ही ऍक्च्युअली त्यांना विरोध करायचं काही कारणच नव्हतं. त्यांनी जर त्यांचे एक ऍज अ आमदार म्हणून त्यांनी जर त्यांची कामं केली असती तर आम्ही त्यांना कधीच विरोध केला नसता. पण जनतेवर होणारा अन्याय ही शिकवण तर शाळेत भेटली नाही.
पण तुमची बदलाची एक इच्छा. किंवा ते मग तुम्ही जर तो अन्याय सहनच करायचा आहे तुम्हाला आणि ते तुम्ही बघायचंच आहे. मग हे शाळेतही शिकलो नाही ना, जिल्हा परिषदमध्ये शिकलो ना, आमच्या यशवंत विद्यालयात शिकलो ना, आम्ही सैन्य दलात शिकलो. आम्हाला हे शिकवलं गेलं की अन्यायाच्या विरोधात तुम्ही आवाज उठवला पाहिजे. तोच आवाज आम्ही उठवला. तो आवाज उठवला आणि त्याचा बदला म्हणून हे गेले बदला घ्यायला, आणि त्यांनी त्या गाडी जाळल्याचं जे माझं प्रकरण केलं त्यावेळेस तुम्ही हा ते भाषण केलं आमच्या वसंतराव काकांनी, आणि त्याचं एक हे धरून संदर्भ धरून त्यांनी दंगल माजवली तालुक्यामध्ये. आणि ती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडल्या. हा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडल्या. त्यांनी तिथं लोकांना मारलं, महिला भगिनींना मारलं, आणि ते जनतेने बघितलं ना. मग गाडी जाळली. मग गाडी जाळून ते अख्ख्या महाराष्ट्राला कळालं. बरं माझीच गाडी का? ऑप्शन म्हणजे ऑप्शन खूप होते त्यांच्याकडे, पण माझीच का? की आम्हीच विरोध करतोय ना की आमच्या भागाला पाणी द्या. आमचा विरोध काय होता? आमचा विरोध जेन्युइन होता की आमच्या भागात आम्हाला प्यायला पाणी द्या. म्हणजे मला जर असं वाटतं की आमचा जर हा विरोध असेल की आम्हाला प्यायला पाणी द्या, तर मग तो विरोध घ्यायला किंवा आमच्या अजूनही गाड्या जाळायला आम्ही तयार असतो. त्यांनी आम्हाला मारलंय असलं जिवंत तरी आम्ही त्याला तयार असतो. कारण की आम्हाला आमचा अन्याय सहन करायचं हे नाही आम्ही करू शकत. अन्याय सहन व्हावा म्हणून आम्ही नाही, म्हणजे ती गोष्ट आमच्याकडून होणार नाही. आणि त्याचे परिणाम तुम्हाला या 24च्या इलेक्शन्समध्ये बघायला मिळाले. त्यांची दहशत पाहायला मिळाली, आणि त्या दहशतीचा परिणाम असा झाला आमच्या अमोल भाऊ आमदार झाले. नक्कीच. आणि एक परिवर्तन संगमनेर तालुक्यामध्ये घडलं. हो, अमोल भाऊंचंच नाव काढलं तुम्ही. आता त्यांनी पाठीमागे काहीतरी विधान भवनामध्ये लक्षवेधी नावाची कन्सेप्ट मांडली. काय लक्षवेधी काय असते एक्झॅक्ट आम्हाला माहित नाही. ते माहीत काय नाहीये माहिती का? एका तालुक्यातल्या आमदारांची काय जबाबदारी असते हे आज अमोल भाऊंनी संगमनेर तालुक्याला दाखवलं, इव्हन संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलं की लक्षवेधी मांडल्या पाहिजे. तुमच्या भागातले प्रश्न जर तुम्ही विधानसभेत मांडणारच नाही तर मग तुम्हाला बघणार कोण? पैसे वगैरे. आज आमच्या निमोण तळेगाव गटामध्ये पिण्याचं पाणी, आमच्या भोजापूर एक धरण आहे, भोजापूर धरणाचं पाणी खाली निघून जात आहे. का निघून जात आहे आमच्या जनतेला माहीतच नाही. कारण की 2005ला माननीय आमच्या संगमनेर तालुक्यातल्या साहेबांनी त्यांनी तो कायदा बनवला की बाबा जे पाणी आहे तुमचं ते तुम्हाला अडवता येणार नाही. पाणी समन्वय वाटपचा जो कायदा केला, आणि ते पाणी आमचं जायकवाडीला खाली निघून जातं. नाही जाऊ पाणी, आमच्या काय कोणाला पाणी अडवण्याशी मतलब नव्हतं. पण ते काय तो आहे ना डायलॉग की कोरड घाशाला आणि धरण उशाला, तशी गंमत. आणि पाणी तर खाली निघून चाललंय ही, आणि पाणी खाली निघून गेलं. मग याच्यावर तुम्ही प्रश्न मांडले पाहिजे विधानसभेमध्ये, त्यावर कधी मांडले गेले नाही. आज संगमनेर तालुक्यातल्या जनतेचे एवढे लाखो कुटुंब असतील, म्हणजे लाखो नाही पण 50-50 हजार कुटुंब असे असतील, त्यांनी संगमनेर शहराच्या लगत जमिनी घेतल्या होत्या, त्यांच्या उतार्यावर नावं येत नव्हते. मग अमोल भाऊंनी त्याच्यावर लक्षवेधी मांडली की बाबा माननीय जे महसूल मंत्री आहेत बावनकुळे साहेब यांच्यावर की बाबा आमच्या तालुक्यात असा असा प्रॉब्लेम आहे आणि तो आम्हाला सॉल्व्ह करून पाहिजे मिळावा, की आमच्या लोकांची जी उतार्यावर नावं लागत नाही ते लावून मिळावे. आणि तेही माननीय मंत्री महोदय बावनकुळे साहेबांनी ते ऍग्री केल्या त्या गोष्टी. आणि तालुक्याला एक नवीन दिशा अमोल भाऊंनी दाखवली का त्यांनी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींची कामं काय आहेत ती लक्षवेधीने मांडली जाऊ शकतात हे तालुक्याला दाखवलं. तर तुम्ही बोलताय 40 वर्ष पाणी पाणी, आणि आता तुमचे आमदार पण निवडून आलेले. तर तुम्ही निमोण तळेगाव गटासाठी आता ते जे पाण्याचा वर्ण जे राजकारण घडलं गेले त्यामध्ये चेंज म्हणून काय करणार आहे तुम्ही तुमच्या पाण्याचं निमोण तळेगाव साकूर गटामध्ये? नाही बघा काय होतं, आम्ही राजकारण पाण्यावर नाही केलं. आम्हाला पाणी मिळत नव्हतं म्हणून आम्ही राजकारण, की आमच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी नाही, तर शेती तर खूप लांब राहिली. हा एक महत्वाचा भाग होता. आणि शेतीला जर पाणी नाही, पिण्याला पाणी नाही, जनावरांना पाणी नाही, दरवर्षी टँकरवर तालुका, त्या जनतेसमोर आम्ही गोष्टी मांडल्या फक्त की बाबा आपण याच्यापासून वंचित राहतोय, म्हणून जनतेने आम्हाला निवडलं, आमच्या अमोल भाऊंना आमदार केलं. आम्ही एक आज तुम्हाला मी सांगतो की आज ह्या गोष्टी आज झाल्या जवळजवळ आम्हाला 8 महिने झाले. पण बघा ते त्या गोष्टींसाठी ना पायगुण असावा लागतो, आणि तो पायगुण आमच्या आमदार साहेबांचा आहे, अमोल भाऊंचा आहे. त्यांनी 8 महिन्यामध्ये आमच्या भोजापूर
जे आहे भोजापूर धरण जे आहे त्याच्यावरून येणारे जे कालवे आहेत त्याची दुरुस्ती केली पहिली सगळ्यात महत्वाची. आणि त्याला पाठबळ आमच्या जे आमचे आधारस्तंभ आहेत आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांनी सगळ्यात जास्त त्या गोष्टीसाठी दिलं. कारण की जलसंपदा विभाग त्यांच्याकडे आहे, ते आज त्याचे मंत्री आहेत. त्यांनी तत्काळ सूचना केली की बाबा ह्या भागाला पाणी देण्यासाठी काय करता येईल ते तुम्ही करा. तत्काळ निधी मंजूर केला गेला. निधी मंजूर करून 5-7 महिन्यामध्ये ते काम कंप्लीट केलं. आणि एक काल परवाच त्याचं ते पाणी जे आहे ज्या टेलला जे गाव आहे त्या गावापर्यंत पोहोचवलंही गेलंय. आणि त्या भवितव्यामध्ये ते पाणी आमच्या भागाला कमी पडू नये म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी दमनगंगा वैतरणाचा जो नदी जोडचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पातून 1 TMC पाणी जे आहे ते आमच्या भोजापूर धरणामध्ये टाकण्याचं प्रोव्हिजनही केलंय. मग त्यासाठी तुम्ही मगाशी म्हटलं की लक्षवेधी कशासाठी मांडायची असते, लक्षवेधी ह्याच गोष्टींसाठी मांडायची असते. ती आणि आमच्या अमोल भाऊंनी मांडली. आदरणीय अमोल भाऊंनी मागच्या ज्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला जे झालं ते नवीनच होते, पण तरी त्यांनी त्या अधिवेशनामध्ये मांडलं की माझ्या तळेगाव निमोन भागाला दमनगंगा वैतरणाचं नदीजोड प्रकल्पाचं पाणी मिळावं. म्हणजे आमदार कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण आमच्या अमोल भाऊंनी दिलं. आणि त्यांनी ती लक्षवेधी मांडल्यामुळं आज माननीय नामदार विखे पाटील साहेबांनी त्याला अप्रुव्हलही दिलं की बाबा हा या भागामध्ये तुम्ही पाणी देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या, त्याच्यावर बैठका घेतल्या आणि त्याचं प्रोव्हिजन करून 1 TMC पाणी जे आहे त्या भोजापूर धरणामध्ये टाकण्याचं प्रोव्हिजन आमच्या विखे पाटील साहेबांनी आणि अमोल भाऊंनी केलेलं आहे. आम्ही आश्वासनं देणार नाही जनतेला ना आम्ही आमचे खोटं बोलून आम्ही राजकारण करणार. 40 वर्ष झुललो, 40 वर्षाचं राजकारण पाण्यावर झालं ते आम्ही बिलकुल करणार नाही. टँकर मुक्त तालुका ज्यांना 40 वर्ष करता आला नाही त्याचं उत्तर जनतेने ह्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांना दिलं. आणि मला विश्वास आहे की आमचे आदरणीय आमदार जे आहेत अमोलभाऊ खताळ हे आमच्या तालुक्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये दुष्काळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही. कार्यकर्ता या शब्दाचा अर्थ काय तुमच्या अकॉर्डिंग आम्हाला ऐकायला आवडेल. कार्यकर्ता नसते यार कोणी, सगळे मित्र असतात, सहकारी असतात. म्हणजे तरुण मला नाही वाटत की कार्यकर्ता मी कार्यकर्ता नाही. माझे सहकारीत सगळे. म्हणजे हा कन्सेप्ट नाही आहे माझ्याकडे कार्यकर्ता म्हणजे माझे मित्र आहेत सगळे. आणि मित्रांना माझं एक सगळ्यांना माझं सजेशन असतं की आयुष्यात काहीतरी चांगलं काम करा. ठीक आहे तुम्ही राजकारणात माझ्या बरोबर फिरताय किंवा अजूनही, पण तुम्ही फायनान्शियली थोडंसं कॅपेबल व्हा. या गोष्टी मी त्यांना वेळोवेळी सांगत असतो. हे नाही की मी त्यांना 24 तास माझ्या बरोबर घेऊन फिरू. मी राजकारण करतो म्हणून मी जर त्यांना 24 तास माझ्या बरोबर घेऊन फिरलो त्यांच्या घरपरिवाराचा काय विषय. त्यांच्या घरपरिवाराने काय करायचं, त्यांनी काय म्हणजे त्यांनी कमाई करायची की बाबा माझ्याच बरोबर फिरत बसायचं. त्यामुळे माझा सल्ला सगळ्यांना असतो की बाबा 2 पैसे कमवा मग फिरा. बरोबर, अल्टिमेट गोल कन्सेप्ट आपली आहे. नक्कीच. माझा पुढचा प्रश्न आहे तरुणांच्या ओरिएंटेड. कारण की आजच्या तरुणांनी काय शिकायला पाहिजे समाजकारणातनं, राजकारणातनं, आणि समाजासाठी देशासाठी स्पेसिफिकली त्यांनी कशा प्रकारे काम करायला हवं. तरुणांसाठी जर म्हटलं ना, मला असं वाटतं की तरुणांनी राजकारणात अवश्य यावं. पण ही एक नक्कीच वेगळी गोष्ट, तरुणांनी राजकारणात यावं. कारण की तरुण ज्यावेळी राजकारणात येतात, सुशिक्षित तरुण येतात, त्यावेळी ते गावच्या डेव्हलपमेंटमध्ये सपोर्ट करतात. नक्कीच. म्हणजे जो माझ्या गावामध्ये मला आज असं नाही की आम्हाला तो त्रास होत नाही किंवा ते असतात काही ठिकाणी लोक की हे करा तुम्ही, ते नका करू. ते काहीचे गावचे पुढारी असतात बाबा की बरंच काहीतरी खोलपट काढून देणार, काम चालू तरी ते बंद करायचा प्रयत्न करणार, एखाद्या ठिकाणचे अर्ज देणार की म्हणणार हे झालंच नाही. पण तरुण मुलं ज्यावेळी राजकारणात असतात ते सपोर्ट करतात, नाही हे आपल्या गावात व्हायला पाहिजे. आमच्या गावामध्ये तरुणांसाठी आम्ही हा विचार केला की आमच्या गावामध्ये ग्राउंड नाही आहे, जागा उपलब्ध नव्हती. आम्ही शासनाकडून जागा ग्रामपंचायतची करून आणली. त्याच्यानंतर आमच्या तरुणांना 400 मीटरचा ट्रॅक तयार केला की बाबा आमची मुलं आमच्या इथं तयार झाली पाहिजे. ज्यांना फिटनेस बनवायचा आहे किंवा ज्या मुलांना फोर्सेसमध्ये जायचं आहे त्यांनी गावामध्ये कुठेतरी अशी एक स्पेस पाहिजे ना. म्हणून म्हटलं तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे ना, आपल्या करिअरकडे लक्ष दिलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. आणि तरुणांना तर माझा सल्ला आहे बाबा मोबाईल पासून लांब. आणि ते आजकाल होत नाही, आजकाल ते अवघड परिस्थिती झालेली.
की बाबा खरं असलं तर खोटं हे होतं आणि खोटं असलं तर खरं हे होऊन जातं, अशी परिस्थिती झाली. सोशल मीडिया. हा, त्यामुळे तरुणांनी मी म्हटलं की सगळ्या गोष्टी त्यांच्या यंग एजमध्ये, मला असं वाटतं की जास्तीत जास्त 25 ते जसे 28 वर्षापर्यंत मुलं अशी सेटल झाली पाहिजे गावातली, की त्यांनी आयुष्यामध्ये त्यांना कुठलं असं बॅकलॉग नाही पाहिजे, मागं भागायची वेळ नाही आली पाहिजे. ते पैशाने समृद्ध झाले पाहिजे, त्यांचं कुटुंब समृद्ध झालं पाहिजे, हा विचार तरुणांनी केला पाहिजे. आणि तेच तरुण उद्या तुम्हाला गावच्या विकासामध्ये मदत करतात. नक्कीच. तर माझा एक प्रश्न आहे, म्हणजे हा स्पेसिफिक आहे का, जर तुम्हाला आयुष्य पुन्हा एकदा जगायची संधी मिळाली तर काय नवीन कराल आणि काय वेगळं करण्याचा प्रयत्न कराल? मला जर प्रश्नच थोडासा किचकट आहे की जर आयुष्य परत जगायला मिळालं, पुन्हा काय नवीन करण्याचा किंवा वेगळं करण्याचा प्रयत्न करा. बघा, म्हणजे वैयक्तिक माझ्याविषयी जर बोलत असाल, वैयक्तिक माझ्याविषयीच हा, तुमच्याविषयी की जर वैयक्तिक माझ्याविषयी असेल तर मला माझी एक आयुष्यातली इच्छा आहे. मी स्पोर्ट्समध्ये खूप इंटरेस्टेड माणूस आहे. म्हणजे मला त्यामध्ये सगळे गेम खेळायला आवडतात. मला बास्केटबॉल आवडतो, मला हॉकी आवडते, मी क्रिकेट पण खेळतो. मला पॅराग्लायडिंग वर्ल्ड कपमध्ये पार्टिसिपेट करायचं एकदा. पॅराग्लायडिंग मी त्याचंही करतो, पॅराग्लायडिंग पण करतो. आणि ते स्पोर्ट्स आपल्याकडे नाही आहे, त्याची खंत आहे मला की बाबा तो स्पोर्ट्स आपल्या भागात तर चालत नाही. पूर्णपणे नवीन, म्हणजे आद्या लोकांना तर पॅराग्लायडिंग काही हेच अगोदर माहित नसतं. ते फ्लाइंग कन्सेप्ट आहे की ग्लायडर घेऊन फ्लाय केलं जातं त्याच्यामध्ये. आपल्याकडे होत नाही नॉर्मली, आपल्याकडे पाचगणीला होतं महाबळेश्वरमध्ये आणि एक हिमाचलमध्ये बीडविलिंग तिकडे होतं ते कन्सेप्ट. आणि तिथं का माहिती आहे का, की ज्यावेळी तुम्ही आकाशात उडता, 2-2, 4-4 तास फ्लाय करता, त्यावेळी ती भीती राहत नाही. मग आयुष्यात काय यार, तुम्ही कुठल्या भीतीला घेऊन जगणार आहात? किंवा तुम्ही ज्यावेळी फ्लाय करता त्यावेळी तुम्ही पडाल, जगाल, मराल, काही माहित नाही. पण ते फ्लाय केल्यानंतर खाली आल्यानंतर असं वाटतं की हा यस, हे आयुष्य आपण जगलं पाहिजे. म्हणून त्या गोष्टी मी आयुष्यात नक्की करेल. नक्कीच, आम्हाला आवडलं तुमच्यासोबत बोलायला. आणि खास म्हणजे तरुणांसाठी एक शेवटचा सल्ला आम्हाला आवडेल ऐकायला तुमच्याकडे. आता तरुणांसाठी तर सांगितलंच ना मी सल्ला, की आपल्या करिअरकडे लक्ष द्या आणि 20-30च्या एजपर्यंत आपलं चांगलं लाईफ सेटल करा. हा, आमच्याकडून ग्रामपंचायतकडून जेवढ्या मदती होतील किंवा ज्याही गोष्टी तरुणांसाठी लागतील त्या आम्ही निश्चित पूर्ण करू. आणि त्यासाठी आम्ही तत्पर राहू कधीही. म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आपले आईवडील असतील किंवा आपलं घर परिवार आहे, सगळ्यांना सेटल करून तरुणांनी समाजकारणही करावं, एवढाच एक सल्ला तरुणांसाठी असेल. आणि व्यसनांपासून दूर राहावं, नाहीतर व्यसन करत फिरणार आणि मग करिअर डुबून जाणार, ते करण्यातच मजा नाही. आधी करिअर, मग नंतर तुम्हाला आयुष्यात काय करायचंय ते तुम्ही करावं, अशी तरुणांना माझी एक विनंती राहील. नक्कीच, तुमच्यावर बोलून आम्हाला खूप भारी वाटलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे हा जो पॉडकास्ट चॅनल आहे द मराठी व्हॉइस, हा कोणत्याही सामाजिक, राजकीय, धार्मिक कोणत्याही प्रकारच्या गोष्टीला रिप्रेझेंट करण्यासाठी सुरुवात केली गेली नाही. युवकांसाठी नवीन प्रकारचे संदेश तयार करण्यासाठी हा एक मंच उभारला गेलेला आहे. आणि पॉडकास्ट हा यातनं मेन एक हेतू आहे. आम्हाला कोणत्या व्यक्तीपासून काय शिकायला भेटतं हे महत्त्वाचं आहे. तर धन्यवाद. आणि धन्यवाद. धन्यवाद.